सांगली लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीत चाललेल्या कुस्तीवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खिल्ली उडवली। संजय काकांना तिसऱ्यांदा तिकीट मिळालंय, मात्र विरोधातला पैलवान निश्चित होत नाहीये असं पडळकर म्हणाले। तर धनगर आरक्षण हा तांत्रिक मुद्दा बनलाय, तो लवकरच दुरुस्त करून आरक्षणाचा विषय मार्गी लावू असंही पडळकर म्हणाले। आम्ही सगळे जोरात कामाला लागलेलो आहोत। कालच आमची महायुतीची बैठक झाली। राज्याचे मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाठवलं होतं आणि खूप चांगली खेळीमेळीमध्ये कालची बैठक झाली। आता उमेदवारी अर्ज भरणं या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरा याला रंग येईल। अजून पुढचा पैलवानच कोण आहे निश्चित होईना, त्यामुळे अजून सगळी लोक संभ्रमात आहेत। आता हा टेक्निकलच विषय असा निर्माण झाला। आमचं जे म्हणणं होतं बसव लिंगाप्पा या केसच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे, परंतु आमच्याच काही लोकांनी धनगराचे दाखले काढल्यामुळं काही गोंधळ निर्माण झाला, त्याची व्हॅलिडिटी रद्द व्हावी असाही आमचा प्रयत्न झाला। परंतु ते अधिकारी एक मुद्दा म्हणून रजेवरती गेली। त्याला असे अनेक अंग आहेत, तर ते सगळे विषय आम्ही दुरुस्त करू आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आम्ही मार्गी लावू।